ख्वाब और हकीकत के फासले को कम करते हैं, नई जानकारियों से नए अवसर खड़े करते हैं। सुनते रहिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो। नमस्कार बालमित्रांनो, रेडिओ पुनेरी आवाज 107.8 FM या रेडिओ चॅनलवर मी RJ उज्ज्वला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। संस्कार शिदोरी या कार्यक्रमात आज आपण साने गुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकातील मोठा होण्यासाठी चोरी ही कथा ऐकणार आहोत। श्यामच्या गावापासून काही थोड्या अंतरावर लाटवण म्हणून एक गाव आहे। ते फडक्यांचे गाव। तेथे फडके इनामदार राहतात। हरिपंत फडके प्रसिद्ध सरदार आहेत। श्यामच्या वडिलांचा व त्यांचा घरोबा असे। लाटवणचे बळवंतराव फडके श्यामच्या वडिलांकडे नेहमी येत असत। मुलांजवळ ते प्रेमाने गप्पा मारीत। त्यांना अहंकार नव्हता, फार साधे व भोळे होते। त्यांच्या बोटातील अंगठी काढून घेऊन श्याम लपवून ठेवत असे, तेव्हा श्यामला ते म्हणायचे, श्याम तुला पाहिजे की काय अंगठी? त्यांनी असे विचारले म्हणजे ती अंगठी श्यामच्या बोटात घालत असे, परंतु एकाही बोटात ती बसत नसे, ती खाली पडे। अरे जरा जाडा हो, मग बसेल ती, असे मग ते हसून म्हणायचे। श्याम दापोलीहून घरी आला होता। बळवंतराव व दुसरे कोणीतरी असे त्यांच्याकडे पाहुणे आलेले होते। दापोलीला श्यामला वाचनाचा नाद लागला, परंतु चांगली पुस्तके मिळत नसत। दाभोळकर मंडळींची पुस्तके श्याम वाचित असे, परंतु काही समजत नसे। स्पेन्सरचे चरित्र श्यामने वाचलेले त्याला थोडे आठवते। त्याच सुमारास रामतीर्थांचे खंड भास्कर पंत फडके काढू लागले होते। श्यामवर फडक्यांच्या लेखांचा फार परिणाम झाला। यातील तेजस्वी, सोज्वळ, सावेश मराठी भाषा श्यामला गुदगुल्या करी। ते भाग त्याने जणू पाठ केले होते, परंतु त्यावेळेस श्यामला हे भाग मिळाले नाही। त्याच्या कोणातरी आप्तांच्या घरी एक दिवस त्याने एक भाग पाहिला व तो त्याला फार आवडला, परंतु त्या गृहस्थांनी एकदम त्याच्या हातातून तो काढून घेतला व म्हणाले, तुला रे काय समजणार त्यात? श्यामला वाईट वाटले। त्यांच्यापेक्षा श्यामला तो भाग जास्त समजला असता, कारण श्याम सहृदय होता, कवी हृदयाचा होता। मायबापांनी त्याची मनोभूमिका तयार केलेली होती। मराठीतील पोथ्या पुराणे वाचून त्याचे मन प्रेमळ व भक्तिमय, श्रद्धामय, भावमय झालेले होते। त्याला वाटले आपण भाग विकत घ्यावे, परंतु पैसे कुठून आणायचे? वर्गातील पुस्तकेही सारी त्याच्याकडे नसत। इंग्रजी शिकत होता, पण एकही कोश त्याच्याजवळ नव्हता। अंदाजाने तो शब्दांचे अर्थ काढून नेत असे। रामतीर्थांचे भाग आपल्याला पाहिजेतच असे श्यामला वाटले। श्यामकडे आलेल्या पाहुण्यांच्या खिशात पैसे होते, बऱ्याच नोटा होत्या। त्यातील एक लांबवावी असे श्यामने ठरवले। दुसऱ्यांचे पैसे चोरणे हे पाप होते, परंतु ते पाप करूनही पुस्तक वाचण्याचे पुण्य मिळवावे असे श्यामला वाटले। त्याच्या धाकट्या भावाला तो श्लोक शिकवित होता। आसही तुझी फार लागली, दे दयानिधे बुद्धी चांगली। बुद्धी चांगली देण्याबद्दल श्याम श्लोक शिकवत होता, परंतु चोरी करून बसला होता। श्यामचे वडील व ते पाहुणे एकत्र बसले होते। त्यांनी पुन्हा पुन्हा नोटा मोजल्या। एक 5 रुपयांची नोट कमी। भाऊराव 5 रुपये कमी भरतात, एक नोट नाही, ते पाहुणे म्हणाले। नीट पाहिल्यात का साऱ्या खिशातून? कोणाला दिली तर नाहीत? श्यामचे श्लोक शिकवणे सारे थांबले। चोराला कुठली झोप? घरात आई जेवत होती, तिच्याजवळ जाऊन श्याम गप्पा मारत बसला। आई, तुला इतकासा भात कसा पुरेल? आज उरला नाही वाटते? श्यामने विचारले। बाळा, इच्छा कोठे आहे? 2 घास कसे तरी बळेच पोटात दवडायचे। 2 धंदे झाले पाहिजेत ना, पाणी उदक करता आले पाहिजे ना। तुम्ही कधी मोठे व्हाल इकडे लक्ष आहे सारे, आई म्हणाली। आई, मी खरेच मोठा होईन, पुष्कळ शिकेन, खूप वाचेन, श्यामने म्हटले। शिक, पण चांगला हो। शिकलेले लोक बिघडतात म्हणून भीती वाटते। फार शिकलेत नाही, फार मोठे नाही झालेत तरी मनाने चांगले राहा। माझी मुले मोठी नसली तरी चालतील, परंतु गुणी असू देत, असे मी देवाला सांगत असते, आई म्हणाली।
ती प्रेमळ थोर माता किती गोड सांगत होती. श्यामच्या अशिक्षित आईला असे चांगले विचार कसे सांगता येत याचे त्याला आश्चर्य वाटे. मोहम्मदाला लोक म्हणत, तू देवाचा पैगंबर असशील तर चमत्कार करून दाखव. तेव्हा मोहम्मद म्हणाला, साऱ्या सृष्टीत चमत्कार आहेत, मी आणखी कशाला करू? समुद्रावरून तुमच्या लहान लहान नावा वाऱ्याने जातात, हा चमत्कार नाही का? त्या अफाट सागराच्या वक्षस्थळावर निर्भयपणे त्या नाचतात डोलतात, हा चमत्कार नाही का? रानात चरायला गेलेली मुकी गुरे तुमच्या घरी प्रेमाने परत येतात, हा चमत्कार नाही का? वाळवंटात झुळझुळ झरे दिसावे, वाळवंटात मधुर अशी खजुराची झाडे असावी, हे चमत्कार नाहीत का? असे सांगत शेवटी मोहम्मद म्हणाला, श्यामसारख्या एका अडाण्याच्या तोंडातून तो कुराण वदवतो, हा चमत्कार नाही का? मित्रांनो, श्यामच्या आईच्या मुखातून तो कुराणच बोलवीत होता. कुराण म्हणजे पिळवटून निघालेले उद्गार. आईसुद्धा कळकळीनेच मला सांगत होती. हृदय पिळवटून निघालेलेच ते शब्द होते. हृदय गाभाऱ्यातील जी पवित्र शंकराची पिंडी, तिचाच तो ध्वनी होता. तिचे बोलणे श्यामची श्रुती स्मृती होती. मोठा नाही झालास तरी गुणी हो, थोर शब्द. ते ऐकत असतानाच श्यामच्या हृदयात विंचू डसत होते, साप दंश करत होते. मित्रांनो, इंग्लंडला ट्यूडर राजे झाले. त्यांच्या कारकिर्दीत जिकडे तिकडे गुप्त पोलीस असत. एका इतिहासकाराने असे लिहिले आहे की त्यावेळेस प्रत्येक उशीखाली विंचू होते. कोठेही विश्वासाने डोके ठेवायला त्या राज्यात जागा नव्हती. हृदयाच्या राज्यात सुद्धा विंचू आहेत. ते तुम्हाला झोपू देत नाहीत, सारखे तुमच्या पाठीमागून येत असतात. कोठे पाताळात गेलात मेलात तरी ते गुप्तदूत आहेतच. सदसद विवेक बुद्धीची टोचणी ती सदैव आहेच आहे. घरात तर कोणी आले नाही, चमत्कारच म्हणायचा, श्यामचे वडील म्हणाले. श्यामला वगैरे विचारा, कोणी मुलगा आला होता का? वाईट असतात काही मुले. अलीकडे मुलांना वाईट सवयी लागत आहेत. लहानपणीच विडी व विडा याशिवाय त्यांचे चालत नाही. श्याम, अरे श्याम, बळवंतरावांनी हाक मारली. श्याम गेला. काय? श्यामने विचारले. बळवंतराव म्हणाले, श्याम, तुझा कोणी मित्र वगैरे आला होता का रे? एक नोट नाहीशी झाली आहे. श्यामने म्हटले, नाही बुवा, मीच आज बाहेर खेळायला गेलो होतो. संध्याकाळी आलो, कोणी आले नव्हते. श्यामचे वडील म्हणाले, श्याम, तू तर नाही घेतलीस? घेतली असलीस तर सांग. छे हो, तो कसा घेईल? बळवंतराव म्हणाले. श्यामची आई हात धुवून आली. तिलाही सारा प्रकार कळला. वडिलांना चुटपुट लागली. स्वतःच्या घरात पैसे नाहीसे होणे म्हणजे ती लाजच होती. श्यामच्या वडिलांनी पुन्हा श्यामला विचारले, श्याम, अगदी खरेच नाही ना घेतलेस तू पैसे? कंपास पेटी किंवा कशाला घेतली असशील? कंपास पेटीसाठी पैसे मागत होतास ना? श्यामची आई म्हणाली, श्याम नाही हो घ्यायचा. तो रागावला रुसला तरी कोणाच्या वस्तूला हात नाही लावायचा. तेवढा त्याचा गुण चांगला आहे. आणि काही केले तरी तो कबूल करतो, लपवून ठेवणार नाही. मागे एकदा एक वडी घेतली होती त्याने. तेव्हा विचारल्याबरोबर लगेच कबूल केले व म्हणाला, मी घेतली हो आई. श्याम घेणार नाही व घेईल तर कबूल करील. श्याम, तू नाही ना बाळा हात लावलास? आईचा श्यामवर केवढा विश्वास. आधी घेणार नाही, घेईल तर कबूल करील. तिची श्यामवर केवढी श्रद्धा. आईचा विश्वासघात श्याम करेल का? तुकारामांच्या एका अभंगात आहे, विश्वासाची धन्य जाती. ज्याच्यावर विश्वास टाकता येतो त्याची जात धन्य होय. ते लोक धन्य होत. श्यामचा असत्याचा किल्ला ढासळला. आईच्या साध्या व श्रद्धामय शब्दांनी श्यामचा किल्ला पडला, जमीनदोस्त झाला. श्यामच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. त्या दुबळ्या अश्रूंनी पापपर्वत पडला. श्याम, रडू नकोस. तू घेतलेस म्हणून का मी म्हटले? तू नाहीच घ्यायचास, मला माहीत आहे उगी, असे श्यामची आई म्हणाली. आईच्या शब्दांनी श्याम अधिकच विरघळला. तो एकदम आईच्या जवळ गेला व केविलवाणे रडत आईला म्हटले, आई, तुझ्या श्यामनेच ती नोट घेतली आहे. ही घे ती नोट. आई, त्याच्याने बोलवेना. त्याच्या आईला वाईट वाटले. माझा मुलगा घेणार नाही. केवढा तिचा विश्वास.
स्वतःच्या मुलाबद्दल तिला जो अहंकार होता, अभिमान होता, तो गेला. परंतु सर्व गेला नाही. देवाने तिची आबरू राखली. घेणार नाही, परंतु घेईल तर कबूल करील. तिचा मुलगा सर्वस्वी कसोटीस उतरला नाही, परंतु अर्ध्या कसोटीस तरी उतरला. श्याम, पुन्हा नको हात लावू. हाच पहिला व शेवटचा हात लावलास हो. तू कबूल केलेस, चांगले झाले. आईने श्यामची समजूत घातली. बळवंतरावांनी श्यामचे कौतुक केले. त्यांनी त्याला 1 रुपया दिला, परंतु तोही त्याने आईजवळ दिला. श्याम, तू का रे घेतले होतेस ते पैसे? आईने विचारले. आई, मोठा होण्यासाठी, पुस्तके वाचून मोठा होण्यासाठी, श्यामने म्हटले. अरे पण पहिलीच्या पुस्तकात चोरी कधी करू नये असे वाचलेस, ते तर अजून शिकला नाहीस, मग आणखी दुसरी पुस्तके कशाला? श्यामची आई बोलली. परंतु ते बोलणे फार खोल होते. मित्रांनो, पतंजलीच्या भाष्यात म्हणे एक असे वाक्य आहे की एक शब्द सम्यक ज्ञात स्वर्गे लोके कामधुती. एकच शब्द, परंतु जर त्याचे नीट ज्ञान झाले असेल तर मनुष्याला मोक्ष मिळतो. सम्यक ज्ञात, नीट समजलेला, वाचलेला नव्हे, घोकलेला नव्हे, तर समजलेला. जे खरोखर समजले ते आपण अनुभवात आणतो, आचरणात आणतो. लहान मूल कंदिलाला धरू पाहते. कंदिलाची काच तापलेली असते. आई लेकराला दूर करते, पुन्हा ते कंदिलाजवळ जाते. शेवटी आई म्हणते, लाव लाव हात. ते मूल हात लावते. हाताला चटका बसतो. पुन्हा ते मूल काच धरीत नाही. ते ज्ञान पक्के झाले. सॉक्रेटिस म्हणूनच ज्ञानाला सद्गुण म्हणतो. संस्कृतमध्येही परमज्ञानाला अनुभूती हा शब्द लावतात. अनुभूती म्हणजे अनुभव. जे जीवनात अनुभवतो तेच ज्ञान. चोरी करू नये हे वाक्य श्याम शिकला होता. सत्य, दया, प्रेम, अहिंसा, ब्रह्मचर्य, लहान शब्द आपण पटकन ते उच्चारतो, परंतु त्यांची अनुभूती व्हायला शेकडो जन्मही पुरणार नाहीत. बालमित्रांनो, आज आपण मोठा होण्यासाठी चोरी ही कथा ऐकली. चला तर मग उद्या भेटूया एका नवीन कथेसह.